आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जयंती मनाई जा रही है और इस अवसर पर नांदेड़ में भारतीय जनता पार्टी की ओर से कार्यक्रम का आयोजन किया गया। इस मौके पर लोक निर्माण मंत्री शिवेंद्रराजे भोसले ने अण्णाभाऊ साठे की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें याद किया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जयंती के अवसर पर नांदेड़ में उनका अभिवादन किया गया। भारतीय जनता पार्टी की ओर से राज्य के लोक निर्माण मंत्री शिवेंद्रराजे भोसले ने उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की और उन्हें नमन किया। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए मंत्री शिवेंद्रराजे भोसले ने कहा, राज्य और केंद्र सरकारें लोकशाहीर अण्णाभाऊ साठे को भारत रत्न से सम्मानित करने के लिए प्रतिबद्ध है। मातंग समुदाय की भावनाओं का सम्मान करते हुए हम जल्द ही इस दिशा में कदम बढ़ाएंगे। उन्होंने ये भी कहा कि अण्णाभाऊ साठे का समाज के प्रति योगदान अतुलनीय है। उन्हें भारत रत्न देकर सच्चा सम्मान दिया जा सकता है। यांची जयंती देशात आणि महाराष्ट्रात आणि आज नांदेड येथे सुद्धा उत्साहाच्या वातावरणात साजरी होते। मी भारतीय जनता पार्टी आणि सर्व नांदेड जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि माझ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला माहीत आहे की त्यांच्या लिखाणातनं त्यांच्या साहित्यातनं दीन दलित आणि प्रामुख्यानं मातंग समाजासाठी फार मोठं काम, या समाजाचं खरं म्हणजे त्यांची परिस्थिती जी होती ती समाजापुढे आणण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठं काम केलं आहे आणि त्यांच्या लिखाणातनं नक्कीच तुम्हाला मला सर्वांनाच प्रेरणा ही कायम मिळत आलेली आहे। मागंसुद्धा साताऱ्यातील काही माझे मातंग समाजातील म्हणजे प्रमुख असे बांधव आम्ही मिळून मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पद्मभूषण हे लवकर मिळावं, भारतरत्न हे मिळावं आणि त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्रजीसुद्धा करत आहेत। मला वाटतं आजच्या या जयंतीच्या निमित्तानं परत एकदा त्या मागणीवर आपण सर्वांनी हे राहूया की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नानं लवकरात लवकर केंद्र सरकारनं आणि भारत सरकारनं सन्मानित करावं, म्हणजे मातंग समाजाची एक राहिलेली इच्छा, स्वप्न, मागणी ही पूर्णत्वाकडे जाईल।